गजर कीर्तनाचा। श्री गणेशाय नमः। श्री सरस्वती नमः। श्रीष्टदेवताभ्यो नमः। श्री गुरुदेवताभ्यो नमः। श्री राधा कृष्णाभ्यां नमः। श्री गौरी शंकराभ्यां नमः। गजाननं भूतगणादिसेवितं कपित्थजम्बूफलसारभक्षितम् उमासुतं शोकविनाशकारकम् नमामि विघ्नेश्वर पादपङ्कजम्। ध्यानमूलं गुरुमूर्ति पूजामूलं गुरुपदं मन्त्रमूलं गुरुर्वाक्यं मोक्षमूलं गुरुकृपा। ध्येयं सदा परिभवग्नमभीष्टदोहं तीर्थास्पदं शिवविरिञ्चिनुतं शरण्यं। भृत्यार्त्यं प्रणतपाल भवातिपोतं वन्दे महापुरुषते चरणारविन्दम्। कृष्णाय वासुदेवाय हरे परमात्मने प्रणतक्लेशनाशाय गोविन्दाय नमो नमः। भूतैर्महद्भिर्यैमां पुरो विभुर्निर्मायशेति यदमूषु पुरुषा भुङ्क्ते गुणान् षोडश षोडशात्मका सोऽलङ्कृशिष्ट भगवान् वचांसि मे। गङ्गातरङ्गरमणीयजटाकलापं गौरी निरन्तरविभूषितवामभागं नारायणप्रियमनङ्गमुदापहारं वाराणसीपुरपतिं भज विश्वनाथं। जय जय श्री राधारमण जय जय नवल किशोर जय गोपी चित्त चोर प्रभु जय जय माखन चोर। बोलिए श्री वृंदावन बिहारी लाल की जय। श्री सुखदेव जी महाराज की जय। गौरी शंकर भगवान की जय। राधा कृष्ण भगवान की जय। जय जय श्री राधे जय जय श्री राधे जय जय श्री राधे नमः। पार्वती पते हर हर महादेव शंभो। परम मंगलमय परात्पर अखिलेश्वर अकारण करुणा वरुणालय भक्तवांचः कल्पतरु तडिद्वित विनंदित पीतांबरधारी श्री बालकृष्ण लाल की, श्री राधा रमण लाल की, श्री बाके बिहारी लाल की। वांगमयी शब्दमयी वाणीमयी प्रतिमूर्ति हम आप सभी के मध्य में कृपा पूर्ण जो विराजित है ऐसी श्रीमद् भागवत महापुराण। तो
आइए इस श्रीमद् भागवत महापुराण की पंचम दिवसीय कथा में प्रवेश करने से पूर्व यहाँ श्री महाकाल क्षेत्र में साक्षात भगवान भोलेनाथ के क्षेत्र में हमारे भव्य और दिव्य ये जो नियोजन इन्होंने किया है, इतना सुंदर कथा का, सुंदर प्रवचनों का, कीर्तनों का, भजनों का, सत्संगों का जो आयोजन यहाँ पे किया है, हमारे महाकाल के निवासी या ठिकाणी आमचे सगळे युवा मंडळ ज्यांच्या परिश्रमाने, कष्टाने आणि त्या युवा मंडळाला या ठिकाणी सुंदर मार्गदर्शन करणारे आमच्या सगळ्यांचे आदरस्थान, श्रद्धास्थान हरिभक्तपरायण ज्ञानेश्वरीचे परम उपासक श्री हरिभक्तपरायण गणेशजी महाराज बोचरे दादांची उपस्थिती या ठिकाणी आहे आणि सुंदर या भव्य दिव्य नियोजनामध्ये श्रीमद् भागवत महापुराणाच्या या कथेला सेवा देणारे आणि तुम्हा आम्हा सगळ्यांवर मधुरताची, आनंदाची, संगीताच्या माध्यमातून सृष्टी बरसवणारे या ठिकाणी आमचे सगळे गुणीजन, कलाकार बंधुवर्ग उपस्थिती त्यांची आहे आणि मायबाप तुम्हा सगळ्यांच्या कृपेने, आशीर्वादाने, सहकार्याने या ठिकाणी सुंदर या पंचम दिवसीय कथेपर्यंत आपण सगळे पोचलेलो आहोत। मला काही वेळापूर्वी माहिती झालं की तुम्हा सगळ्या मायबापांना चिंतनीय विषय जास्त माहिती होते। हा, कारण कथा एक मनोरंजनाचं साधन नाही आहे मायबाप। हा, कथा भगवंताच्या लीला, भगवंताचे गुणानुवाद, भगवंताची कथा त्यातही आणि याच्यातून आपण शिक्षा घेण्यासाठी, ह्याच्यातून शिकण्यासाठी भगवंताने या ठिकाणी आल्याच्या नंतर काय कार्य करून गेलेत आणि ते केलेल्या कार्यातून तुम्हा आम्हा सगळ्यांनी काय शिक्षा भगवंताकडून त्यातून घेतली पाहिजे, यासाठी मायबाप आपल्या सगळ्यांसाठी ही कथा आहे। या तुम्ही आम्ही सगळे या पंचम दिवसीय कथेमध्ये प्रवेश करण्यापूर्व आपल्या सगळ्यांनी हाताने टाळी वाजून मुखाने नामसंकीर्तन करत या भगवंताच्या कथेला आपण सुरुवात करूया। राधे राधे गोविंद। श्रीमद् यशोदा सुतपद कमले नास्ति भक्ति नरानाम एषाम अभिरकन्या प्रियगुण कथने नानुरक्तार संज्ञः ईशाम श्री कृष्ण लीला ललित रसकथा सादरौ नैव करणौ धिक्तान धिक्तान धागितान कथयेति सततम कीर्तनस्तौ मृदंगः। या सुंदर श्लोकामध्ये शास्त्रकार फार सुंदर वर्णन करतात की येषाम श्रीमत् यशोदा सुतपद कमले नास्ति भक्ति नराणाम। भगवान यशोदा जिनके मैया यशोदा है, ऐसे यशोदा के सुत, सुत माने बेटे, ऐसे यशोदा के सुत पद कमले, उनके बेटों के कमलाचरण को नास्ति भक्ति नरानाम, अगर कोई नर भक्ति नहीं करता, ऐशाम अबिर कन्या प्रिय गुण कथने नानुरक्ता संज्ञा, अगर जिन गोपियों ने भगवान श्री कृष्ण को पूजा, उनकी भक्ति अगर कोई जीव नहीं करता, तो ये शाम श्री कृष्ण लीला ललित रसकता सादर नहीं वकर्ण। चलो कोई बात नहीं, उनके चरणों का स्मरण ना करे, लेकिन उनकी कथाओं को, उनकी लीलाओं को, उनकी गुणानुवादों को अगर कोई सादर नहीं वकर्ण, अपने कर्णों के माध्यम से कोई सुनता नहीं है, तो धिक्ताम धिक्तान धागेतान कथयति सततम कीर्तनस्तौ मृदंगः। मृदंग जो एक वाद्य है, वो भी इसको जो नर भगवान की सेवा नहीं करता, भगवान के चरणों का स्मरण नहीं करता, भगवान की लीलाओं का सुनता नहीं है, उस नर को भी धिक्कार देता है। कौन? जो कीर्तन में बजने वाला मृदंग है, वो भी अपने बोलों से कहता है कि उस जीव को धिक्कार में देता हूँ जो भगवान की कथा नहीं सुनता। तो आइए, हमको तो धिक्कार नहीं सहन करना है, हमको स्वीकार नहीं करना है, तो आइए हम अपने कानों के माध्यम से भगवान की कथा सुनते हैं। तो इस पंचम दिवसीय कथा में हम आप सभी भगवान की बाल लीलाओं का चिंतन करने वाले हैं। कल आप हम सभी ने श्रवण किया कि भगवान का सुंदर प्रकार से बहुत या
मथुरेमध्ये भगवंताचा जन्म झाला। देवक्या देवरूपिण्यां विष्णुः सर्वगुहाशयः आविरासीत् यथा प्राच्यां दिशुदुंदिरिव पुष्कलः। भगवंताचा सुंदर प्रकारे जन्म झाल्याच्या नंतर देवकी मैयाने पाहिले चतुर्भुज रूप धारण करून आलेला भगवान परमात्मा। त्याला सांगितलं, नाही देवा, उपसंहार विश्वात्मन नदो रूप अलौकिकम शंख चक्र गदा पद्म श्रिया जुष्टम चतुर्भुजम। देवा, हे चतुर्भुज रूप तुला त्यागावं लागेल। देवाने सांगितलं, चतुर्भुज रूप त्यागल्याच्या नंतर मी कोणतं रूप धारण करू? तू माझा मुलगा बनून या विश्वामध्ये जन्माला आलेला आहेस, प्रकट झालेला आहेस, तू काय करतो? बाल रूप धारण कर। भगवंताने स्वतःचा चतुर्भुज रूपाचा त्याग केला आणि बाल स्वरूपाला भगवान परमात्मा प्राप्त झाले। त्यानंतर देवकी मैयाने सुंदर या ठिकाणी भगवंताची स्तुतिगान केलेली आहे। भगवंताने आदेश दिला कोणाला? वसुदेवजींना सांगितलं, मला त्या गोकुळामध्ये नेऊन सोडा जिथे नंद बाबा राहतात, जिथे यशोदा मैया निवास करते, अशा त्यांच्या महलामध्ये मला सोडा। नंदाच्या घराला मजनी गोकुळाला, त्या ठिकाणी वसुदेवजींनी सुंदर टोपल्यामध्ये बालकृष्ण भगवान परमात्म्याला ठेवलं आणि तिथून मात्र निघाले। ततश्च शौरीर भगवत प्रचोदितः सुतम समादाय सुतिकाग्रहात यदा बहिर्गंतमीयेश तर्ह्यजा यायोग माया जनिनंद जायया। आणि इकडे मात्र गोकुळामध्ये साक्षात भगवान श्रीकृष्णांची माया प्रगट झालेली होती। कुठे? यशोदा मैयाच्या महलामध्ये, यशोदा मैयाच्या गर्भातून साक्षात देवी मैयाचा जन्म झालेला। किमया हतया मंद जातक खलु तवांतकृत, इकडे देवी मैयाचा जन्म झालेला आणि इकडे वसुदेवजी महाराज भगवान श्रीकृष्णाला घेऊन निघाले। तर मायबाप आता वाटेमध्ये यमुनाजी महाराजांचं, यमुना देवीचं त्या ठिकाणी नदी वाहत असताना वसुदेवजींनी विचार केला की मला कुठूनही जाण्यासाठी आता मार्ग नाही, पण तिथून जसं जसं जाऊ लागले त्याच प्रकारे यमुनाजींचं पाणी वाढू लागलं। यमुना महाराणीचं जल जसं वाढत होतं, का वाढत होतं त्याचे मात्र विद्वानांनी फार मोठे कारण सांगितलेले। एक विद्वान तर म्हणतात की आता भगवान श्री कृष्ण कौन है? जगत के पालन करता है। उसी समय आगे चल कर के कलयुग में उनका विवाह होने वाला था, ऐसा वर्णन आया है। तो भगवान श्री कृष्ण की पत्नी यमुना देवी भी है, क्योंकि आगे चल करके हम कल कथा श्रवण करेंगे ही। कालिंदी मैया का विवाह जो तो था भगवान श्री कृष्ण से हुआ था, तो उनकी पत्नी होने के नाते वो सोचती है कि मैं पत्नी होने के नाते मेरे पतिदेव ने जन्म लिया है तो सर्वप्रथम मैं ही उनका दर्शन करूंगी, उनके चरणों का स्पर्श मुझे ही होगा। तो इसी कारण तो उन्होंने सारी नदियों को आह्वान दिया, सारी नदियों को बुला लिया। अरे भाई, मेरे पतिदेव आने वाले हैं, क्या तुमको दर्शन करना है? जगत के पालन करता है, उन्होंने अभी अभी जन्म लिया है, अभी अभी अवतार धारण किया है, मुझे तो सर्वप्रथम दर्शन चाहिए, क्या तुम करोगे? तो सारी नदियों को जैसे ही आह्वान किया तो यमुना जी में आज विश्व की सारी नदियाँ समाहित हो गई। और उसी समय जैसे जैसे नदी समाहित हो रही है उसी समय उनका जल भी बढ़ता जा रहा है। तो वसुदेव जी जो है वो डूबते चले जा रहे हैं। भगवान ने सोचा अगर मैंने दर्शन नहीं दिया तो मेरी पत्नी तो इनको बाहर के लेके जाएगी, इसलिए भगवान ने अपने पिता को बचाने के लिए और पत्नी को दर्शन देने के लिए अपना एक पैर बाहर निकाला। तो वैसे ही एक पाँव बाहर निकाला, उसी समय जैसे ही कालिंदी मैया को यमुना महारानी को दर्शन हुआ, स्पर्श किया, सारी नदियों ने दर्शन करते ही धीरे 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 जमुना जल कम हो गया। और उसी समय जमुना महारानी ने अपना पूरा जल बाहर कर करके वहाँ वसुदेव जी को रास्ता बना के दिया। तो उसी रास्ते से तो इसी प्रकार और यमुना जी की इतनी लहरें वहाँ बह रही थी, इतनी लहरें आ रही थी, तो उसका एक कारण फिर विद्वान बताते हैं क्यों बह रही थी। तो उसका कारण यही है कि जैसे भगवान कृष्ण की पत्नी कालिंदी मैया है, यमुना महारानी है, तो उसी प्रकार संबंध में उस रिश्ते में वसुदेव जी कौन हुए? ससुर जी हुए ना। हाँ, तो भाई ससुर जी आ रहे हैं तो प्रथम दर्श मेरे पतिदेव का हो रहा है, तो उनके सामने घूंघट तो लेना ही चाहिए, उनका पत्नी है तो इस नाते तो ये बनता ही है।
तो घूंघट ले रही है मानो। विद्वानों का ये मत है उसी लहरों के समान, लहरों के रूप में कालिंदी मैया अपना घूंघट लेकर के भगवान श्री कृष्ण का दर्शन करना चाहती है। तो वसुदेव जी का भी उसमें सम्मान आता है और भगवान श्री कृष्ण का भी दर्शन हो जाता है। तो उसी प्रकार आगे चल करके वसुदेव जी महाराज गोकुल में पहुंचे। गोकुल में पहुंचते ही याचिस्तताम विनिर्भत्स्य हस्तादा चिच्चिते खलः ताम गृहीत्वा चरणयोर जात मात्रम स्वसुसुताम। वह आगे जाते ही जैसे महल में पहुंचे नंद बाबा के, तो अंतर देखा कि भगवान सोए हुए हैं एक टोकरी में, और नंद बाबा का महल इतना सुंदर था। जैसे ही वहाँ अपने आप सारे दरवाजे खुल गए, जैसे ही भगवान की दृष्टि पड़ी तो दरवाजे खुलते ही अंदर प्रवेश करे और उसी कक्ष में गए जहाँ यशोदा मैया की प्रसूति हो चुकी थी। उस कक्ष में जाकर के अपने बेटी को वहाँ सुला दिया, और नंद बाबा की जो बेटी थी, जो माया वहाँ जन्मी थी, उसको लेकर के टोकरी में लेकर के आ गए। तो यह नंदस्त्वात्मज उत्पन्ने जातालातो महात्मनः आहूय विप्रान वेद ज्ञान स्नात सुचिर अलंकृतः। नंदस्त्वात्मज उत्पन्ने क्या बोले हैं? यहाँ श्री सुखदेव जी महाराज वर्णन करते हैं कि नंद का बेटा जन्मा है, बेटे के स्वरूप में नंद बाबा जी का आत्मा जन्मा है। तो मुझे एक बात बताइए, एक बार थोड़े से नाम घोष करिए हाथ उठा करके, जय जय श्री राधे, जय श्री राधे, जय जय श्री राधे। श्री राधे। यहाँ श्री सुखदेव जी महाराज वर्णन करते हैं कि नंद बाबा का आत्मा जन्मा है। तो मुझे एक बात बताइए, नंद बाबा की बेटी हुई थी, है ना? मेरी बात सबको समझ में आ रही है ना? क्या जन्मी थी? बेटी जन्मी थी, वो भी माया स्वरूपिणी। तो वो बेटी जन्मी थी, तो यहाँ कैसे कहती कि नंद बाबा का आत्मा है? आत्मा वही होता है जो पिता के देह से जन्म ले, उसी को आत्मा कहते हैं। तो ये नंद बाबा का तो छोरा था नहीं, ये तो वसुदेव जी का छोरा था। तो कैसे कहेंगे कि ये नंद बाबा का आत्मा है? आत्मा इसलिए कहा जाता है, यही है कि नंद बाबा के वहाँ एक बेटा और एक बेटी दोनों ने जन्म लिया था। क्या? एक बेटा और एक बेटी, जुड़वा संतानों ने जन्म लिया था। लेकिन जो बेटा था वो दिखा नहीं था। जब भगवान श्री कृष्ण का आगमन वहां हुआ, भगवान को वहां लिटाया गया, उसी समय नंद बाबा के बेटे ने वहां भगवान में समाहित हो गए। तो नंद बाबा का बेटा और भगवान भगवान और नंद बाबा के बेटे एक ही इसमें समाहित होने की वजह से वो नंद बाबा के भी आत्मज हुए और वसुदेव जी की भी आत्मज हुए। लेकिन वहां केवल बेटी दिखी, लेकिन हुए कितने थे? 2 संतानों ने जन्म लिया था। तो उसी बेटी को उठा करके वसुदेव जी महाराज यहाँ आया कारागृह में, और उस बेटी को जैसे ये हाथ में लिया और हाथ में लेकर के देखा एक बार, अरे ये कन्या तो कितनी तेजवान है, और ऐसी कन्या को मारना क्या शुभ हो सकता है? 8वां काल तो बताया था, लेकिन ये कन्या पुत्र नहीं है, ये कन्या है, पुत्र नहीं है, ये कन्या है। और उसी समय जैसे सोचा तो फिर बोले नहीं नहीं, क्या पता ये कन्या ही तो मेरा काल हो सकती है, इसको मारना ही पड़ेगा। बेटी को लिया, दोनों पैर पकड़ के जैसे ही गोल गोल घुमा करके पटकने लगे, वैसे ही वो कन्या हाथ से छूट करके आकाश मार्ग में चली गई। और आकाश मार्ग में चले जाने के बाद उसी कन्या का परिणय इसमें हुआ, तो महान वो देवी स्वरूप में प्रकट हो गई। और वही देवी आज कंस को कहती है, किम मया हतया मंद है जात खलु तवान कृत है यत्र क्व वा पूर्व शत्रुर्मा हिंसी कृपणान्वृतः। अरे मूर्ख, मुझे क्या मारते हो? अरे तुमको मारने वाला तो वहाँ कहीं और जन्म ले चुका है, मुझे मार के क्या करोगे? मैं तुम्हारे हाथ में नहीं आने वाली, मैं एक माया हूँ, माया, तुमको मारने वाला मैं नहीं थी, वो कहीं और जन्म ले चुका है, मुझे मार के क्या करोगे? और जैसे ही ये शब्द कंस ने सुने, अच्छा देवों ने मेरा मजाक उड़ाया, इन देवताओं ने आकाशवाणी करी थी और मेरा मजाक उपहास बना के रख दिया। आकाशवाणी करके कहते हैं कि तुम्हारी बहन का 8वां गर्भ तुम्हारा काल बनेगा। देखो मेरी बहन को मैंने कितनी पीड़ा दी, कितने साल मैंने उनको, लगभग 8-9 साल उनको मैंने कारागृह में रखा, मैंने कितनी बड़ी गलती की, कितना बड़ा अपराध किया, मैंने ऐसा नहीं करना चाहिए था। आणि त्यावेळेस मात्र देवी तिथून
गुप्त झाल्या, पण इकडे मात्र कंसाची बुद्धी ही ठिकाणावर आली. कंसाने विचार केला की मी माझ्या बहिणीला इथे ठेवलं. पुन्हा क्षमा मागू लागला. क्षमध्वं मम दौरात्मं साधू दीनवत्सला इत्युक्त्वा श्रुमुखपादौ शहल सस्रोरथा गृहीत. हे बहन मुझे क्षमा कर दो. त्यावेळेस मात्र वसुदेवजी महाराजांकडे सुद्धा क्षमा मागू लागला. हे महाराज मुझे क्षमा करिए, आप तो सत्य के ज्ञाता है, परम तपस्वी महात्मा है, मुझे क्षमा करिए, मैं तो मूढ़ दुर्मत बुद्धि वाला हूँ, अधम बुद्धि वाला हूँ, मुझे क्षमा करिए. मैंने तो आपको, इन देवताओं ने आकाशवाणी की थी, गलती तो इनकी है ना, मेरा उपहास बनाया और देखो मैंने आपको कारागृह में डाल दिया. तो देवकी माता से बार बार क्षमा मांग रहा है. देवकी ने कहा कोई बात नहीं भैया, आपको देवताओं ने बताया लेकिन कोई बात नहीं, हमने क्षमा कर दी. तो उसी समय आनंद में त्यावेळेस मात्र कंसाने दोघंही आपल्या वसुदेवजींना आणि देवकीला मात्र सोडून मुक्त केलं. त्यानंतर देवकी आणि वसुदेव स्वतःच्या घरी आले शूरसेन मंडलमध्ये, तिथे मात्र निवास करू लागले. तर त्यानंतर देवकी मातेला अजून एक पुत्ररत्नाचं प्राप्त झालं. ते मात्र ती कोण होती तर ती सुभद्रा देवी होती, ज्यांचा विवाह पुढे चालून अर्जुनासोबत झाला. तर सुभद्रेचा जन्म झालेला आहे. आणि अशा प्रकारे इकडे गोकुळामध्ये मात्र श्री शुकदेवजी महाराज वर्णन करतात, रात्रीचा सकाळचा प्रातःकाळाचा समय होता आणि त्यावेळेस मात्र नंद बाबा गौशाळेमध्ये सेवा करत होते गौची. आणि त्यावेळेस मात्र इकडे सुनंदा नंद बाबाची बहीण हिने विचार केला, जवळपास पूर्ण रात्री गेली, इतके दिवस झाले अजूनही काही झालेलं नाही, आपण पाहू तरी. कारण का प्रातःकाळी यशोदा मैया उठून लवकर उठून सगळं काही आवरून त्या ठिकाणी सुंदर प्रकारचं भगवंताची पूजा अर्चना करून सूर्याला अर्घ देत गौ मातेची सेवा करायची. पण आज खूप वेळ झालं, आपली यशोदा मैया उठल्या नाही, झालं काय. तर त्यावेळेस ती सुनंदा आपल्या यशोदेला पाहण्यासाठी ज्यावेळेस कक्षेमध्ये गेली तर त्या ठिकाणी सुंदर असं गोंडस बाळ यशोदा मैयाच्या बाजूला खेळताना सुनंदाने पाहिलं आणि एवढा आनंद झाला मैबाप. आनंदाच्या भरामध्ये त्या ठिकाणाहून पळत पळत नंद बाबाला सांगण्यासाठी निघाली, अरे महाराज बधाई हो भैया, आपको बधाई हो भैया, आपको बधाई हो. नंद बाबा इकडे गौशाळेमध्ये गौ मातेची सेवा करत असताना नंद बाबाला एवढंच ऐकू गेलं, भैया बधाई हो. एवढे आनंदित झाले, लेकिन क्या भयो पता नहीं है. तो बार बार वहां से पूछने लगे, अरे बहना बधाई तो दे रही हो लेकिन का भयो ये तो बताओगी, लाला भयो की लाली भयो ये तो बताओ. त्यावेळेस मात्र मोठ्या मोठ्याने जोरात आवाज देऊन सगळ्या गोकुळामध्ये दास-दासींनी पहिलून दिलं की नंद बाबाच्या ठिकाणी एका संतानाची प्राप्ती झाली. पण अजूनही कोणाला माहिती नाही की पुत्र झाला की पुत्री झाली. तर श्री शुकदेवजी महाराज फार गोड वर्णन या ठिकाणी करतात. नंदस्त्वात्मज उत्पन्ने जाताला महामन आहूय विप्रान वेदज्ञान स्नात सुचिरलंकृत. वह कौन उत्पन्न हुआ था, किसने जन्म लिया था, तो नंदस्त्वात्मज उत्पन्न. और इधर वहां सारी दास दासियां इधर गौशाला में आकर के नंद बाबा को बधाई दे रही है कि हे महाराज, हे राजन, आपको बधाई हो. नंद बाबा वही व्याकुल होकर के उस गौशाला से बाहर आए. बोला, अरे मुझे तो तुम बधाई तो सब दे रही हो, लेकिन ये तो बताओ मुझे क्या हुआ है, बेटा हुआ कि बेटी हुई. त्यावेळेस मात्र सुनंदा जोर जोराने सांगू लगली, भैया ऐसे तो हम बताने वाले नहीं है, कुछ तो उसका नेक तो देना पड़ेगा. बोले हाँ हाँ कोई बात नहीं, तुमको जो चाहिए वो मिलेगा, नेक तो तुम सारा ले लेना, तुमको पता ही है जो मेरा है वो सो तुम्हारा है, ले लेना, लेकिन ये तो बताओ. बोले भैया आपको पुत्र रत्न की प्राप्ति हुई है, आपको लाला भयो है, बधाई हो, लाला भयो. ये सुनकर के तो नंद बाबा ने सारी मोतियों की माला तोड़ करके सारे दास दासियों में बांट दी. सुनंदा को तो जो चाहिए था वो मिल गया, जो नेक चाहिए वो मिल रहा है. क्यों, लेकिन आज लाला की प्राप्ति वही है, लाला भयो है. त्यावेळेस मात्र सारे गोकुलवासी एकत्रित येऊन त्या ठिकाणी मोठ्याने बधाई गान करू लागले. त्या ठिकाणी सुंदर गोकुळामध्ये जन्मोत्सव साजरा करण्यात आलेला आहे. भगवान श्रीकृष्णचा जन्म झाल्यानंतर सगळे गोपी ग्वाल त्या ठिकाणी आले आणि सुंदर भगवंताचा हा जन्मोत्सव 1 दिवस नाही, 2 दिवस नाही,
तर 6 महिने चालत होता. किती? 6 महिन्यापर्यंत. कारण का? दृष्ट्या भ्रात प्रवय 6 इदानीं प्रजस्यते प्रजाशाया निवृत्तस्य प्रजायत संपद्यतः. म्हणजे आता संतान प्राप्ती व्हावी ही इच्छा 70 वयापर्यंत असू शकते जास्तीत जास्त. पण नंद बाबा 80 वर्षाचे झालेले आहेत आणि यशोदा मैया 75 वर्षाची असताना त्यांना याच्यामध्ये इतकं वय झाल्याच्या नंतर त्यांना संतानाची प्राप्ती झाली. अवघ्या गोकुळाला आनंद झाला. कारण का? नंदराजा घरी आनंद झाला, कृष्ण जन्माला, कान्हा जन्माला. सुंदर प्रकारचा आनंद अवघ्या गोकुळामध्ये पसरलेला आहे. आता पाहता पाहता भगवान श्रीकृष्ण 6 दिवसाचे झाले होते. किती? 6 दिवसाचे. कंसेन प्रतिहिता घोरा पूतना बालघातिनी शिशुश्चचार निघ्नंती पुरग्राम व्रजादिशुहू. इकडे कंसाने मीटिंग बसवली. मायाने सांगितलेलंच होतं की तुमचा मुलगा, तुमचा काळ कुठेतरी जन्माला आलेला आहे. कंसाने विचार केला. सगळी मीटिंग बसवल्याच्या नंतर सारे असुरगण आले आणि विचार असा चालू होता की सध्या जास्त मुलांनी जन्म कोणत्या गावामध्ये घेतला आणि कुठे जास्त बधाई गाणी केली जाते, कुठे उत्सव केला जातो. तर आता कंस त्यावेळेस मथुरा मंडलचा राजा असल्या कारणाने बातमी पोहोचली होती की गोकुळामध्ये फार लेकरांनी जन्म घेतलेला आहे आणि नंदबाबाच्या घरी सुद्धा एका संतानाने जन्म घेतलेला आहे. आणि त्या ठिकाणी मात्र फार बधाई गान उत्सव करण्याची त्यांनी फार आनंद ते करत आहेत. आणि त्यानंतर मात्र कंसाने ठरवलं की तिथे गोकुळामध्ये आता एक असुराला पाठवायचं. त्यावेळेस मात्र सगळ्यात पहिले पुतनाला सांगण्यात आलं आणि पुतनाने ज्या वेळेस कंसाला हात जोडून सांगितलं की हे राजन, तुमची इच्छा मात्र मी पूर्ण करेल, मी जाते. म्हणले तू कशी काय मारशील? म्हणजे मी माझ्या स्तनांना कालकूट नावाचं जहर लावून प्रत्येक बालकाला जर मी माझं दूध पाजलं तर तो मरू शकेल आणि कोणाला काही कळणारही नाही. तर त्यावेळेस कंसेन प्रतिहिता घोरना पूतना बालघातिनी. बालघातिनी म्हणजे जी लहान लहान लेकरांना मारती, बालकांचा जीव घेती, तिला बालघातिनी म्हणतात. मग अशा पूतनेला पाठवण्यात आलं. पूतना सुंदर स्त्री रूप धारण करून एक युवती रूपाने त्या ठिकाणी गोकुळामध्ये आली. गोकुळात आल्याच्या नंतर मात्र अनेक बालकांना तिने स्वतःच स्तनपान करून जीव घेतला, प्राण घेतला. पण मात्र हळूहळू आता नंदबाबाच्या महलाकडे आली आणि त्या ठिकाणी आल्याच्या नंतर तिने पाहिलं की या ठिकाणी फार गर्दी आहे. एवढंच नाही तर सगळ्या आनंदाच्या भरामध्ये त्या ठिकाणी बधाई गाणं करत आहेत. कोणी बधाई घेतंय. बधाई किती किती घेतल्या माहितीये? ज्या वेळेस चालू होत त्यांची बधाई वाटणं चालू होतं नंदबाबांची, तर त्यावेळेस मात्र आणि असं म्हटलं जातं, एका विद्वानांनी फार सुंदर भाव असा सांगितलाय की नंदबाबांनी आपला जो खजिनाचा रूम होता ना, एक कक्ष, तो मात्र खोलून दिलेला होता. घोडी, पालखी, हत्ती आधी तर दान केलंच, पण त्या ठिकाणी एक रूम, एक कक्ष असा खोललेला होता आणि सगळ्यांना सांगितलं की या ठिकाणाहून जितका खजिना, जितके मोती, हिरे मोती तुम्हाला नेता येईल तेवढी तुम्ही न्या. आणि असं माहिती झाल्याच्या नंतर काही ग्वालवाल अर्ध्या रस्त्यापर्यंत आपल्या घरी पोहोचण्याच्या आधीच अर्ध्या रस्त्यावर गेले आणि त्यांना जसं माहिती झालं की आता नंदबाबाच्या हाताने नाही तर आपल्या हाताने आपल्याला जेवढा घेतील तेवढं मिळणार आहे, तर घेतलेलं जे सुवर्ण, हिरा, मोती आदी जे दाणे घेतलेलं होतं ते तिथंच ठेवलं आणि तिथूनच पळत पळत कुठे गेले? पुन्हा गोकुळामध्ये गेले. अजूनही म्हटलं जातं तेवढ्या 84 कोसामध्ये कितीतरी सुवर्ण खाली अजूनही दडलेला आहे असं म्हटलं जातं. मग त्या ठिकाणी मात्र अनेक यांची बधाई गाणं वाटलं गेलं. अनेक त्या ठिकाणी भेट वस्तू नंदबाबांनी दिल्या. आणि एवढंच नाही, जेवढं गोकुळातल्या स्त्रियांना, बालकांना, ग्वालबालांना नेता येईल तेवढी बधाई गाण दिली. आणि त्यानंतर इकडे मात्र 6वा दिवस झालेला, सुंदर युवतीचं रूप धारण करून आलेली ती राक्षसी पूतना आल्याच्या नंतर मात्र अनेक गोपी त्या ठिकाणी बधाई गाणं करत असताना तिने पाहिलं आणि आतमध्ये गेली तर भगवान कृष्ण पाळण्यामध्ये होते आणि त्या पाळण्यातल्या भगवंताला पाहिलं. पण घ्यावं कसं? कारण का अजून छोटेसे बालक आहेत आणि आई तर मात्र लक्ष देतच असती. आत गेल्याच्या नंतर गोपियांनी विचार केला, एवढी सुंदर स्त्री या ठिकाणी आली, ही कौन असू शकते? एक गोपी तर म्हणती, अरे मुझे तो लगता है ये कोई लक्ष्मी होगी जो यहाँ भगवान ने जन्म लिया होगा और अपने पति को मिलने आई होगी. एक म्हणती, नहीं नहीं,
ये कोई लक्ष्मी नहीं हो सकती, ये जरूर स्वर्ग की अप्सरा होगी, इतनी सुंदर तो कोई हो ही नहीं सकता इस दुनिया में, ये जरूर कोई स्वर्ग की अप्सरा लगती है। अरे नहीं, ये स्वर्ग की अप्सरा यहाँ क्यों आएगी, इंद्र उसको यहाँ क्यों आने देगा? बोले नहीं तू झूठ बोलती। अरे नहीं, ऐसा नहीं हो सकता, फिर कोई देवी होगी, कोई देवी का रूप होगी। नाही नाही, तर ज्या वेळेस तिला विचारण्यात आलं, एका गोपीने जवळ जाऊन विचारलं, तर म्हणली मी यशोदेची फार लांबची मैत्रीण आहे, सखी आहे, आम्ही बालसख्या असताना ज्यावेळेस तिचा विवाह गोकुळामध्ये करण्यात आला त्यानंतर आमची भेट कधीही झाली नाही, पण मला पहिल्यांदा माहिती पडलं की यशोदाला मात्र एवढ्या दिवसानंतर 75 आयुमध्ये त्या याच्यामध्ये तिला संतानाची प्राप्ती झाली आणि मला माहिती झाल्या झाल्या तिला भेट देण्यासाठी मी इथे आलेले आहे। अच्छा, या या, स्वागतम स्वागतम विराजे। त्यानंतर मात्र त्या पुतणीला आतमध्ये घेण्यात आलं। आत ज्या याच्यामध्ये आत कक्षामध्ये भगवान कृष्ण ज्या पाळण्यामध्ये झोपलेले होते त्या ठिकाणी पुतना गेली आणि भगवंताला मात्र स्वतःच्या गोदीमध्ये घेतलं। यशोदेने सांगितलं कोई बात नहीं, तुम मेरी सखी बन के आई हो, मेरी सखी हो, मुझे ध्यान तो नहीं हो लेकिन हो ना तुम मेरी सखी, तो आओ आओ तुम मेरे बच्चे के साथ खेलो, अभी मैं आती हूँ। त्यावेळेस मात्र यशोदा गोपिया तिथून निघून गेल्या आणि इतरी पुतनेने इकडे तिकडे पाहून मात्र स्वतःच स्तनपान त्या लेकराला भगवान श्रीकृष्णांना करू लागली। चराचरात्मा सनिमिल ते क्षणः अनंत मोरापयकम पयंतकमंतकम यथोरगम सुप्तम बुद्धिरज्जुतः। त्या ठिकाणी स्तनपान करत असताना भगवान श्री कृष्णाने विचार केला, अच्छा मुझे स्तनपान कराती हो, मेरी मैया तो हो नहीं, चलो कोई बात नहीं, तुमको मैया तो नहीं कह सकता लेकिन माँ सी कह सकता हूँ। मासी का अर्थ क्या होता है? माँ जैसी, इसलिए मासी या फिर आपल्या मराठी भाषेत म्हटलं जातं मावशी, म्हणजे माव आई सारखी तिला म्हटलं जातं मावशी। तो कोई बात नहीं, चलो मैं तुमको मौसी के बुलाऊंगा, मैं बुलाऊंगा तो सारी दुनिया बुलावेगी, है की नाही? त्याच्यामुळे काय म्हटलं जातं? पुतना मावशी। तर अशा प्रकारे ज्यावेळेस स्तनपान करण्यासाठी भगवान श्री कृष्ण स्तनपान करत असताना प्रथम तर भगवान श्री कृष्णांनी विष परिधान केलं। विष प्राप्त करत असताना पीत असताना भगवान भोलेनाथांचं ध्यान केलं। हे भगवान भोलेनाथ, आपने तो इस जगत को बचाने के लिए सारे उस जब समुद्र मंथन होने के बाद जब जहाँ हलाहल नाम का विष निकला था जिसमें से वो आपने प्राशन किया, तो माझी ही विनंती आहे, हे विष सुद्धा तुम्हीच प्राशन करावं, कारण माझ्यात कोण आहे? तुम्ही माझे कोण आहेत? इष्ट देवता आहेत। कारण भगवान श्रीकृष्णांचे इष्ट कोण आहेत? भगवान भोलेनाथ आहेत आणि भगवान भोलेनाथांचे इष्ट कोण आहेत? विष्णूच आहेत, जे की श्रीकृष्णाचेच हे आहे। भगवान विष्णू आहेत, तर दोघंही एकमेकाची इष्ट आहेत। भगवंताने एक विचार हाही आपल्याला घेता येतो की इष्ट हा कुठे असतो? आपल्या हृदयामध्ये त्या इष्टाचं स्थान असतं। भगवान श्रीकृष्ण हाच विचार करत आहेत, प्रभू तुम्ही माझ्या हृदयामध्ये आहात, म्हणून तुम्हाला काही तकलीफ होऊ नये, कष्ट होऊ नये, म्हणून देवा जे जर तुम्ही हे मुखाने पान केलं तर तुमच्या शरीराला काही कष्ट पोचणार नाहीत, म्हणून प्रभू हे विष तुम्ही प्राशन करा। त्यावेळेस मात्र विष तर पिलं, पण अंतर हृदयामध्ये जिथे भगवान भोलेनाथ बसले होते, भगवान भोलेनाथांनी ते पोटात न जाऊ देता मात्र स्वतः विष प्राशन केलं। पण ज्यावेळेस विष प्राशन करत असताना भगवंताने डोळे लावून घेतले होते। तर डोळे का लावले? कारण भगवान भोलेनाथांचं ध्यान करत होते। आणि दुसरं, मी पूतनाचं मुख मला पाहायचं नाही, म्हणून एकदा तोही अर्थ निघू शकतो। अशा प्रकारे गाढम कराभ्याम भगवान प्रपीड्यत प्राणै समम रोष समन्वितो पिबत सामुंच मुंचल मिलित प्रभाशिनी निष्पीड्यमानाखिल जीव मर्मणी। आणि त्या ठिकाणी मात्र भगवंताने विष प्रथम पिलं, नंतर पूर्ण शरीरातलं रक्त पिले आणि रक्त पिल्याच्या नंतर ज्या वेळेस त्या पुतणीचा प्राण खेचू लागले, प्राणे समम रोष समन्वितो पिबत, प्राण पित असताना मात्र पुतना मोठ्या मोठ्याने आक्रोश करू लागली, अरे सामुंच मुंचल मिलित प्रभाशिनी, अरे मुंच मुझे छोड़ो छोड़ो मुझे छोड़ो। त्यावेळेस मात्र भयंकर स्वरूप धारण करून तिथून भगवंताला घेऊन मात्र आकाश मार्गामध्ये उडीत त्या गोकुळाच्या बाहेर गेली। बाहेर गेल्याच्या नंतर जसं भगवंताने रक्त प्राशन करून प्राण ज्यावेळेस तिचा प्राशन केला, प्राण घेतल्याच्या नंतर मात्र गडाम तिचं विराट स्वरूप जे होतं ते धराशाही झालं। धराशाही झाल्याच्या नंतर या ठिकाणी
तिचं शरीर पडल्याच्या नंतर त्या शरीराचे एक एक अवयव मात्र सगळीकडे पसरल्याच्या नंतर हात गिरोसो हातरस, ज्या ठिकाणी हात पडला त्या ठिकाणचं नाव पडलं हातरस. एवढंच नाही, कान गिरोसो कानपूर, तिचा एक अंग म्हणजे हे कान ज्या ठिकाणी पडलं ते अजूनही त्या खेतात नाव काय पडलं त्या गावाचं कानपूर. नाक गिरोसो नागपूर, जिथे नाक पडलं त्याला नागपूर म्हणतात. आणि पेर गिरोसो पहलगाव, ज्या ठिकाणी तिचे पाय पडले त्याला मात्र पहलगाव नावाचं पडलं. मग तुम्ही म्हणणार तुटून पडले का? तुटून नाही पडलं, एवढं विराट स्वरूप तिने धारण केलेलं होतं. आपला हा हात इथे जर पडला तर हा सीमा ओलांडली की नाही. मग अशा प्रकारे तिची शरीराची जी सीमा होती ते शरीर फार विराट असल्या कारणाने जिथे जिथे तिचे इंद्रिय पडले तसे त्या प्रकारे त्या गावाचं नाव पडण्यात आलं. अशाच प्रकारे पुढे चालू ना मात्र इकडे गोकुळवासियांना कळलं, अरे ती कोणी युवती नव्हती तर ती कोण होती? राक्षसिणी होती. सगळ्या गोकुळवासियांनी तिला उडत ज्यावेळेस पाहिलं, सगळी गोकुळवासी ग्वाल बाल त्या ठिकाणी धावत गेले. भगवान श्रीकृष्ण तिच्या शरीरावर खेळत होते आणि इकडे मात्र जसं नंद बाबा यशोदा मैयाला माहिती पडलं, दोघेही धावत गेली. गोकुळातली जी ग्वालबाल होती ती वेळेस आता जावं कसं तिच्या शरीरावर, तर शिडी लावून चढली मायबाग आणि ग्वालबाल नाही गेली, स्वयं गोपियांनी पहिली हिंमत केली. हा तर गोपिया स्वयं गेली की बाबा जोपर्यंत मोठा व्यक्ती बोलवायला येत नाही तोपर्यंत कुणाच्याही घरी निमंत्रण स्वीकारायचं नाही. मग ही तेव्हापासूनची प्रथा आहे. लहान लहान बालक जर बोलवायला गेले तर घरची येत नाही, पण मोठी स्त्री किंवा व्यक्ती जर बोलवायला गेले तर मात्र जावंच लागतं. तेव्हापासूनची ही प्रथा आहे. अशा प्रकारे द्विज म्हणजे ब्राह्मणांसोबत खेळायचे प्रभू. पुढे सांगितलं कंटकेभ्य म्हणजे जर यशोदा मैयाने सुंदर प्रकारचा शृंगार करून दिला तर तिथे मात्र काय करायची, गौशाळेत जायचे. भगवंत काय करायचे, त्या गायीच्या शिंगाला पकडून ज्यावेळेस ती गाय अशी अशी करायची तर तिथून मात्र कुठे काट्यांमध्ये पडायचे. काट्यांमध्ये पडले की पुन्हा यशोदा मैयाला आवाज द्यायचे, अरे मैया बचा लो, अरे मैया काटी चुप गए, इस गैया ने तो मुझे गिरा दिया. मोठ्या मोठ्याने आवाज दिल्याबरोबर मैया पुन्हा धावत यायची, त्यांना वाचवायची आणि पुन्हा घरी न्यायची. अशा प्रकारे भगवंताने सुंदर शृंग्य अग्नि दृष्ट असी जल द्विज कंटकेभ्य क्रीडा परावती चलहु स्वसुता निषेधुम, सुंदर प्रकारच्या लीला भगवंताने या ठिकाणी केलेल्या आहेत. तर एक दिवस मात्र झालं असं, सगळे बालगोपाल जमलेले होते आणि सगळ्यांची तब्येत पाहिली भगवंताने, स्वतःची तब्येत पाहिली. सगळ्यांना विचारलं, अच्छा एक बात बताओ, तुम कभी खाते नहीं हो क्या? हाँ खाते तो है. फिर ऐसे इतने लुकड़े से कैसे हो गए? बोले नहीं हम क्या करें. क्या तुम्हारे घर में कोई दूध दही खाने को नहीं देता? बोले नहीं कन्हैया रहता तो सब है, लेकिन हमारी मैया क्या करती है, मथुरा लेके जाती है. आमची आई मथुरेमध्ये त्या कंसाजवळ पोहोचवतीये, सगळं आम्हाला खायलाच भेटत नाही. अच्छा खायला नाही भेटत, एक काम करू, असं तर मागून भेटणार नाही, चोरी करून खाऊ. भाई चोरी, अरे राम 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 राम, चोरी नहीं करेंगे. अरे तुम चुप रहो, मैं तुमको खिलाऊंगा. त्यावेळेस मात्र भगवंत स्वतः त्या मंडळीचे अध्यक्ष झाले. सखा मंडळी सगळी जमवली, चौर सखा मंडळी. आणि त्यावेळेस मात्र स्वयं भगवंताने सांगितलं की मी तुम्हा सगळ्यांना चोरी करून खाऊ घालेल. शृण्वत्या किल तन्मातु इति होचू समागतः. सगळ्यांनी ठरवलं, सगळे संध्याकाळची वेळ होती, घरी निघून गेले. म्हणजे उद्यापासून चोरी करायला सुरुवात करू, कारण का रात्रभर विचार करावा लागत ना कशी चोरी करायची. मग आता उद्यापासून चोरी करायची. सगळे घरी निघून गेले. भगवान कृष्ण आले, बलरामजी आले. रात्रीचा समय होता, भोजन खाऊन झोपी गेले. पण भगवंताला झोप येत नाही. यशोदा मैयाच्या जवळ झोपलेत, झोप येईना, कारण का चोरी करायची ना, आता महान कार्य करायचंय. वाईट कर्म करण्या अगोदर विचार व्यक्ती करतच असतो, आहे की नाही. चोरी करायची, काय करावं, चोरी तर कधी जन्मात केलेली नाही. म्हणजे काम करू, लोकांच्या घरी चोरी करण्या अगोदर पहिले स्वतःच्या घरी चोरी करू. निजगृहे वै यंग वीणम मनीही, निजगृहे म्हणजे स्वतःच्या घरात चोरी करू. त्यावेळेस हळूच उठले, पाहिलं यशोदा मैया झोपी गेलेली आहे. हळूच दबक्या पावलाने बाहेर आले. बाहेर आल्याच्या नंतर पाहिलं सगळ्या गोपिया झोपलेल्या होत्या. हळूच अशा कक्षात गेले ज्या कक्षामध्ये केवळ दही दूध माखण लोणी असं ठेवलेलं होतं. ते पाहिलं, हळूच कक्ष उघडला. अंधेरी कोठरी होती पण स्वराट स्वयं प्रकाशमान असल्यामुळे सगळ्या त्या ठिकाणी प्रकाश पसरला. पण झालं असं, त्या कोठरीत शिरल्याच्या नंतर पाहिलं एका मटक्यात दही, एका मटक्यात माखण, एका मटक्यात दूध, अशा अनेक मटके पाहिल्याच्या नंतर भगवंताने विचार केला, चोरी कशी करते, आता चोरी तर करायची. त्यावेळेस मात्र त्या मक्खनच्या याच्यामध्ये त्या मटक्यात हात घातला. हात घालून खाल्लं. पुन्हा दुसऱ्यांदा हात घातला तर समोर मात्र एक खांब होता. आता ते एवढं मोठा महल
आणि 9 लाख गाया होत्या नंदबाबाकडे. आणि एवढं सगळं असताना तर त्या घरामध्ये मात्र असे काही खांब होते, त्या खांबांना मणी, हिरे, मोती असे लटकवलेले होते. आणि त्यावेळेस मात्र त्या खांबाकडे भगवंताने पाहिलं तर तिथे एक छोटासा शिशा बी लावलेला होता त्या खांबाला. भगवंताने हळूच मुख भगवंताचं भरलेलं आणि ज्यावेळेस तो हातामध्ये ते माखण आहे आणि भगवंताने त्या आरशात पाहिलं तर भगवंताला स्वतःचं प्रतिबिंब दिसलं. प्रतिबिंब दिसल्याबरोबर भगवंताने पाहिलं, अच्छा मैं एक चोरी करने यहाँ पे चोर बन के आया हूँ और ये दूसरा कोण आहे. कारण स्वतःचं प्रतिबिंब दिसू लागलं ना. आणि कधी विचार केलेला नव्हता की आरशात स्वतःचं प्रतिबिंब दिसत असतं. म्हणून त्यावेळेस बघितलं तर स्वतः दिसू लागले. तर भगवंताने पुन्हा विचार करून त्या आरशातल्याला बोलू लागलं, अरे मेरे घर में आए हो, मुझे बिना पूछे मेरी अनुमति लिए बिना आए हो, पता है इस घर का मैं कौन हूँ, मैं इस घर का बेटा हूँ, मालक हूँ, मुझे पूछा बिना मेरे घर में कैसे घुस गए, मेरी मैया को पता है तुम आए हो. आता हा बाबा जे बोलतोय त्या आरशातलं बी बोलन ना. त्याला म्हणतोय, अच्छा तुम मुझे डांटोगे, मेरे घर में आके मुझे डांटोगे और ऊपर से चोरी करोगे, देखो देखो अपना मुख कितना भर लिया है, मेरे घर में कैसे चोरी की तुमने, मेरी मैया से पूछा था ये खाऊंगा ऐसे. त्यावेळेस मात्र त्या आरशातल्याला बोलू लागले. आणि इकडे भगवंताचा असा संवाद यशोदा मैयाच्या कानावर पोचला. ही कन्हैया कोणासोबत संवाद करतोय आणि त्याला म्हणतोय, अच्छा हाथ भर के माखन लेके जा रहा है, कहाँ जा रहा है दारी के, मुझे तो बता के जा, चोरी करेगा मेरे घर में आके, रुक रुक अभी मैया को बताता हूँ, तेरा नाम बताऊंगी ना तो बहुत पीटेगी तेरे को, जैसे मुझके पीटती है ना वैसे तेरे को पीटेगी. त्यावेळेस मात्र भगवंत जोरजोरात बोलू लागले, रागवू लागले त्या प्रतिबिंबाला. इकडे यशोदा मैया हळूच आली, दबक्या पावलाने दरवाजा उघडला आणि तिथे पाहिलं तर आरशामधल्या भगवंतासोबतच स्वयं भगवान परमात्मा संवाद करत होते. हळूच मागेतून आली, कान भगवंताचा पकडला, क्यों रे दारी के क्या कर रहा है, चोरी करता है घर में. बोले नहीं नहीं मैया मैं तो चोरी नहीं करता हूँ, देख मैं तेरा बेटा हूँ ना, ये तो मेरा ही है, क्यों चोरी करना अपने घर में. अच्छा चोरी नहीं करता है तो ये क्या खा रहा है, चुपके चुपके बता तो. बोले नहीं मैया तुमको पता नहीं है, हमारे घर में बहुत बड़ा चोर आके गया है. कौन चोर है, कैसा चोर है, ये देखो ये सामने में चोरी करके खा रहा है, माखन खा रहा है, उसके पूरा मुंह भी तो भरा हुआ है, हाथ में मक्खन है. अच्छा हाथ में मक्खन है, कौन सा चोर है वो जरा बताना तो. बोले अरे नहीं वो मुझे भी तो डांटता है, देखो मैं इसको डांटू, ये मेरे घर में आके मुझे डांटता है. अच्छा वो डांटता है, तुमको पता ही है कौन है. बोले कौन है, अरे ये तू ये. बोले कैसे मैं हूँ, अरे देख ये आईना है, इसको शीशा कहते हैं और इसमें अपना ही प्रतिबिंब नजर आता है, तो चोर कौन हुआ तो बताना जरा. त्यावेळेस मात्र भगवंताने खाली नजर घातली. मैयाला सांगितलं, मैया मैं चोरी नहीं कर रहा था, देख मैं ऐसे ही यहाँ पे आया था, मुझे इसका आवाज आके गया इसलिए मैं यहाँ पे आया. अच्छा चल चलते जो अभी दिखाती हूँ किसका आवाज आ रहा है. त्यावेळेस मात्र कान पकडून घरी घेऊन गेली आणि तिथे मात्र हळूहळू भगवंताला झोपी लावलं. शास्त्रकार वर्णन करतात की शून्य चोरत स्वयं निज गृहे वै यगविणम मणिहि स्तंभे स्वप्रतिबिंब क्षितवान स्तेनेव सार्धंबिया. प्रतिबिंब पाहिल्याच्या नंतर भ्रातरम वाद मातरम मम समो भागस्तवा पिहितो. माताला सांगू लागले की हा चोर आपल्या घरात आलाय, पण भूमश्वेत्यापतो हरे कलवचो मात्रा रहश्रूयते. माताने ऐकलं पण मात्र घेऊन गेली. अशा प्रकारे मात्र या ठिकाणी भगवंताने चोरीची प्रॅक्टिस पहिले स्वतःच्याच घरात केली. दुसऱ्या दिवशी सकाळची वेळ होती, उठले, स्नान आदी क्रियाकर्म झाल्याच्या नंतर मैयाने सुंदर प्रकारचा शृंगार केला आणि लोकांच्या इथं चोरी करायला जाऊ लागली दुसऱ्याच्या याच्यामध्ये. कारण का, ज्या गोपियांचं दही दूध माखद आदी लोणी जे मथुरेला जात होतं त्याच गोपियांच्या इथे चोरी करायला भगवंताने सुरुवात केली. आणि त्याच गोपिया मात्र पकडून पकडून भगवंताची शिकायत यशोदा मैयाकडे करायला आल्या. वत्सान मुंचन क्वचदपि समय क्रोश संजात हास. अरे मैया तेरे इस बेटे को बता दो, तुझ्या या मुलाला सांग हा आमच्या घरी येतो आणि चोरी करतो. एवढंच नाही, त्या ठिकाणी चोरी करायला येत असताना आमच्या घरी आल्याच्या नंतर आमची जी अंगणामध्ये रांगोळी काढलेली असते ना, जर याला पकडलं आणि पकडल्याच्या नंतर हा काय करतो, आमचा हात सोडून अंगणात काढलेल्या रांगोळीवर याला जर तिथे आमच्या घरात दही दूध तूप लोणी जर नाही सापडलं, अंगणात येऊन तिथं काय करतो, गाणी गाऊन जातो. गाणी गाऊन म्हणजे काय कळलं, हा तिथे सगळी क्रियाकर्म करून देणं, मूत्र आदी त्याग करणं. अशा प्रकारे आता त्या ठिकाणी आल्याच. कारण का भगवंत असं कार्य का करत होते याचं शास्त्र प्रमाण पण आहे बरं का. ज्याच्या घरामध्ये दही नसेल
बरं दैन असू द्या, दूध तर असायला पाहिजे. आणि ज्याच्या घरामध्ये दूध जरी सापडलं नाही तर ते घर कसं आहे, स्मशान तुल्यानी गृहाणी तानी, त्या घराला स्मशानाची उपमा दिलेली आहे. म्हणून प्रत्येकाच्या घरी भले काही नसू द्या पण दूध मात्र असायलाच हवं. कारण का, भगवंत कधी कोणत्या रूपात येईल आणि कधी कोणतं तुमचं दूध पिऊन जाईल सांगता येत नाही. म्हणून प्रत्येकाच्या घरी दूध असावंच. आणि या प्रकारे मात्र भगवंताने अनेक लीला केल्या. आणि त्या ठिकाणी मात्र गोपिया मैयाकडे शिकायत करण्यासाठी येऊ लागल्या. अरे मैया, तेरा लाला बहुत विचित्र काम करता है. आणि त्यावेळेस मात्र किती खोड्या याच्या आम्ही सहन करणार. अनेक या ठिकाणी पण पुढे चालून मात्र एकदा क्रीडमानास्ते रामाद्या गोपदारका कृष्णो मृदम भक्षितवानिती मात्रे निवदिका. एक वेळेस मात्र सकाळची वेळ होती. मैया यशोदा भगवंताला घेऊन यमुनेवर स्नानासाठी गेली. भगवंताला एका ठिकाणी बसून दिलं आणि स्नान करण्यासाठी गेली. अनेक गोपिया मागेतून येत होत्या. भगवंताने काय केलं, बसल्या बसल्या काय करावं, एका तत्वाची शुद्धी करायची होती, पृथ्वी तत्वाची. त्यावेळेस मात्र ते खडा उचलला मातीचा आणि तोंडात टाकला. तर त्यावेळेस मात्र पृथ्वी तत्वाची शुद्धी केली भगवंताने. पण ते पाहिलं कोणी, गोपियांनी पाहिलं. तर गोपियांनी पाहिल्याच्या नंतर भगवंताला बोलू लागले, अरे मिट्टी खाते हो, कैसे बालक हो, मिट्टी खाते हो. अरे मैया, तेरे लाला ने माती खाई है, उसको तो जरा रोक. त्यावेळेस मात्र जशी यशोदा मैया आली, अरे दारी के माती खाता है, तुझके क्या घर में खाने के लिए नहीं मिलता, या आके मिट्टी ग्रहण करता है. बोले ना मैया ना, मैंने मिट्टी नहीं खाई. आई आई नाही खाल्ली म्या. गजर कीर्तनाचा.